शिंदेना विश्वासात न घेता किंवा शिवसेनाच विश्वासात न घेता 5 तारीख डायरेक्ट भाजपने जाहीर केले, याकडे तुम्ही कसं बघताय? नाही, असं नाही आहे. ज्या पक्षाचा मुख्यमंत्री करायचा आहे त्यांनी ते ठरवणं गरजेचं आहे, त्याप्रमाणे ठरवलेलं आहे. आणि विश्वासात न घेता असं नाही आहे, कारण ह्याला दिल्लीला मीटिंग झाली तेव्हा स्वतः मुख्यमंत्री साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री, नड्डा साहेब, अमित शाह साहेब सगळेजण होते. तिथं काहीतरी ठरल्याशिवाय अशी तारीख दिली जात नाही. म्हणून त्याने तारीख ठरवलेली आहे वरून की 5 तारखेला आपल्याला हे करायचं आहे आणि त्याची पूर्वतयारी आझाद मैदानावरती सुरू आहे की 5 तारखेच्या शपथविधीसाठी तिथं ही तयारी चालू आहे. त्यामुळे सगळ्यांना विश्वासात घेऊनच होतं आहे आणि कोणालाही बाहेर ठेवून होतं आहे असं चुकीचं आहे. 2 दिवसाचा वेळ दिला होता त्याने की 2 दिवस जरा गावी जाऊन येतो. त्याप्रमाणे काल म्हणजे आज 2 दिवस झाले आणि साहेब आत्ता मला वाटतं ठाण्याला पोचले असतील किंवा वर्षा बंगल्यावर, दोघातले कुठेतरी पोचले असतील असं उद्धव साहेब बोलत आहेत ना. आता त्यांनी जर नाही बोललं तर कसं चालणार? कारण त्यांचा एक वाजता भोंगा जो संजय राऊत तो तर गेले 4 दिवस तेच बोलतो आहे. पण जे होईल ते चांगलं होईल. कोणी किती काही बोलू द्या आणि आमच्या तिन्ही पक्षामध्ये कुठेही कटुता नाही, काय नाही. त्यामुळे अत्यंत चांगल्या प्रकारचं सरकार स्थापन होईल आणि आम्ही सरकार चांगलं चालू. कारण काय विषय होण्याचं एवढं सगळं जर ठरलं आहे आपलं, वाटाघाटी जर ठरले, आपले साहेबांनी तर 4-5 दिवसापूर्वीच सांगून टाकलं ना. मुख्यमंत्र्यांनी ठाण्याला पत्रकार परिषद घेऊन आजचा 5वा दिवस असेल, मला वाटतं 4था दिवस असेल. ते आता मला पण विचारावं लागेल फडणवीस साहेबांना की का विलंब होतो तो. पण आता 5 तारीख मुहूर्त केला ना, शेवटी काही गोष्टी मुहूर्तावरती पण असतात. लोकसभेच्या वेळेला आघाडीने उद्धव ठाकरेंना पुढे केली, त्याचप्रमाणे विधानसभेच्या वेळेला युतीने एकनाथ शिंदेना पुढे केली. दोन्ही ठिकाणी ठाकरे म्हणजे शिवसेनेला नाकारण्याचं काम केलं. एका वेळेला काँग्रेस नाकारला, आता भाजप नाकारतंय. एकनाथ शिंदेना नाकारल्याचा फटका महानगरपालिका निवडणुकीत बसू शकतो का? नाकारते असं कोणी सांगितलं? मुख्यमंत्रीपद नाकारलं गेलं. हां, मुख्यमंत्रीपद नाकारलं गेलं. आता मेजॉरिटीप्रमाणे आत्ता जर आपण पाहायला गेलं तर त्यांची संख्या जास्त आहे आणि एवढी संख्या असताना आम्ही हट्ट धरणं किंवा काय हे आमच्याही स्वभावात बसत नाही आहे. म्हणून साहेबांनी हसत हसत त्या दिवशी सांगितलं की जर भारतीय जनता पार्टीचा जर मुख्यमंत्री करायचा असेल तर माझी काही असमर्थता नाही आहे, समर्थ आहे. आणि म्हणून करता साहेबांनी त्या दिवशी डिक्लेअर केलेलं आहे. त्यामुळे त्याची काही कोणी तहकीकात करावी असं मला वाटत नाही. राज्यात मराठा समाजाला मुख्यमंत्रीपद मिळावं अशा आतून सूत्रांकडून चर्चा रंगलेल्या आहेत. एकीकडे रवींद्र चव्हाणांचं नाव देखील घेतलं जाते आणि त्यामुळे कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला महाराष्ट्रातनं त्यांना पाठिंबा मिळताना दिसत नाही. त्यामुळे ही नावं चर्चेत असल्याचं पाहायला मिळते. काय सांगायचं? राजकारण आहे, कधी काय घडल हे कोणच काय सांगू शकत नाही आहे. त्याच्यामुळे ती बाब भारतीय जनता पार्टी ह्या पक्षाची असल्यामुळे ते कोणाला ठरवतील, काय करतील ह्याच्यामध्ये आम्ही कोण इंटरफेअर करणार नाही, कारण तो अधिकार त्यांचा आहे. मग त्याने देवेंद्रराजांना देवो किंवा रवींद्र चव्हाणांना देवो, नाही तर अन्य कोणाला देवो, त्यात आम्ही कोण हस्तक्षेप नाही करणार. तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी घोषित करणार तो विषय त्यांच्याकडे आहे. मग अजित पवारांनी यांचं नाव कसं काय घोषित केलं? अजित पवारांनी नेहमीप्रमाणे स्टाईलप्रमाणे बोलले ते, बाकी काही नाही. ठीक आहे ना, प्रत्येकाला काय बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. पंतप्रधान करणार असा विषय. ठीक आहे, आता ते मी नंतर गेल्यावर अजितदादांना विचारतो तुझा निरोप. या विषयावरती बाळासाहेबांनी कायम हात पकड केलेली आहे आणि आता पुन्हा एकनाथ शिंदेच्या काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्ली ठरवते. याकडे तुम्ही कसं बघताय? म्हणजे बाळासाहेब ठाकरे बरोबर होते का आता एकनाथ शिंदे बरोबर आहे? प्रश्न असा आता की जर महायुतीमध्ये असो आणि संख्याबळ जर आपण पाहिलं तर ही वस्तुस्थिती आहे ती कोणाला नाकारता येणार नाही आहे आणि ते स्वीकारणं पण गरजेचं आहे ना. असं काय त्याच्यामध्ये की वेगळं काय आहे म्हणून
आणि त्यावेळेला पण मागच्या वेळेला वरूनच शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपद दिलं ना, का नाही दिलं? तसं जर त्यांना जर त्यांच्या पक्षाचं जर काय पुढची ध्येय धोरणं आहे तर त्यांनी ते जर केलं त्यात आम्हाला कोणाला दुःख नाही. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी विलंब लागतोय, त्यासाठी दिल्लीतनं भाजपची निरीक्षक टीम येते 2 तारखेला. तर याकडे काही वेगळ्या पद्धतीने 2 तारखेला म्हणजे उद्या येणार आणि त्यांचे काही नियमाप्रमाणे ठरल आणि मग डिक्लेअर करतील. तर ते काय ठरवते याकडे तुम्ही कसं बघताय? दिल्ली बॉस आहे ना वरती, केंद्र सरकार. उद्या निधी लागला काय अडचण असेल तर दिल्ली देत असतात, त्यामुळे त्यांना पण काय अधिकार असणं गरजेचं आहे. जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना का बोलवलं? नाही बोलवलं रात्री. गृहमंत्रीपद का लावून धरते? मी विचारतो वरच्या नेत्यांना. ऐक, वस्तुस्थिती तुमचं बोलणं पण योग्य चुकीचं आहे याच्यातला भाग नाही आहे. परवा 5 तारखेला मी विचारतो, 6 तारखेला मला फोन कर. मला सांगा. त्याला एखादी प्रत्येकाला वाटतं जास्तीत जास्त मिळावे आणि बघूया. आता आम्ही मुख्यमंत्र्यांकडे सोपवलेलं आहे. मुख्यमंत्री मागताना कोणी जास्तच मागणार, परंतु भारतीय जनता पार्टीची संख्याबळ आमचं राष्ट्रवादीचं असं असल्यामुळे थोडं त्याप्रमाणेच होणार आहे. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.